आज सारनाथ बायोएनर्जीचं या ठिकाणी भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो। वासू उद्योग समूहाचे सारनाथ बायोएनर्जीचा या ठिकाणी आपण प्रोजेक्ट करणार आहेत। हा प्रोजेक्ट म्हणजे सोयाबीनपासून सुरुवातीला तेल निर्माण करणे, त्याचा जो राहिलेला चोथा आहे तो चोथा एक बाजूला ठेवून दुसरा आपण चिकनपासून चिकन म्हणजे चिकनच्या पाय आणि मुंडीपासून त्याचं जो तेल निघतंय ते तेल आणि तो सोयाबीनचा राहिलेला चोथा आणि कोंबडीच्या आतलं जी वेस्टेज आहे या सगळ्या वेस्टेजपासून आपण डिझेल बनवणार आहेत। तर हा या उस्मानाबाद शहरातला तद्वतः मराठवाड्यातला हा पहिलाच प्रोजेक्ट असेल। आपण या ठिकाणी जवळपास 450 ते 500 रोजगार निर्मिती होईल असं मला तर या ठिकाणी प्रथम याच्यामध्ये वाटतंय आणि ते होईल 100%। तर यामध्ये या आजच्या या कार्यक्रमात भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्याचे जिल्हा कर्तबगार म्हणण्यापेक्षा म्हणजे MSEBचे कार्यकारी अभियंता रडेसाहेब यांच्या हस्ते याचं भूमिपूजन झालं। त्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर आदरणीय कावडे साहेब आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते। भीमनगर आणि परिसरातले असंख्य या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि आपल्या या धाराशिवकरांसाठी हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रोजेक्ट जाईल। म्हणजे चिकन आणि सोयाबीनपासून वेस्टेजच्या मालापासून आपण डिझेल तयार करतो। हा धाराशिव शहरातला पहिला प्रोजेक्ट आहे। तर सर्वांनी सहकार्य करावं असं माझी। आज भूमिपूजन सोहळा झालेला आहे। हा प्रकल्प पूर्ण होईल किती दिवस लागतील आणि कधीपर्यंत रोजगार निर्मिती होईल? माझं बांधकामाचं टार्गेट आहे किमान 8 ते 9 महिने यामध्ये बांधकाम पूर्ण होईल आणि लागले तर आपण मशिनरी हे करतोय आपण, म्हणजे काही मशिनरी आपल्याला आउट ऑफ म्हणजे भारताबाहेरच्या काही मशिनरी आहेत त्या मशिनरी आणण्यासाठी आपण आत्तापासूनच त्यांच्यासोबत टाईप वगैरे करायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरात लवकर प्रोजेक्ट पूर्ण होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो।